प्रेज द लॉर्ड. तर देवाला धन्यवाद करू. आज माझा जो विषय आहे की परमेश्वराने सांगितलं 14 जण. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराने या गोष्टीबद्दल मला या 4 गोष्टीबद्दल परमेश्वराने मला खूप काही दिलेलं आहे. एक गूढ आणि घन गोष्टी दिलेल्या आहे. तर आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने चौथ्या दिवशी काय केलेलं आहे ते आपण बघूया. 14 ते काही वचन वाचूया. पहिला अध्याय. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाश मंडळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्ष दाखविणाऱ्या होत, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाश मंडळात त्या दीप होत. आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती. आणि त्याने तारे केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे म्हणून देवाने आकाश मंडळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे. सायंकाळ झाला व प्रांत काळ झाला. हा 4था दिवस. चौथ्या दिवशी परमेश्वराने काय केलेलं आहे? चिन्हे, ऋतू, दिवस व वर्ष दाखवणाऱ्या होत. प्रेज द लॉर्ड. काय दाखवणाऱ्या होत? ज्योती होत. कोणत्या ज्योती लावल्या परमेश्वराने अंतराळामध्ये? चिन्ह, ऋतू, दिवस आणि अंतराळामध्ये जेवढं काही आहे ते आपल्याला काय कशासाठी आहे? काय सांगितलं? आकाशाच्या अंतराळामध्ये ज्योती होत. आता ज्योती कोणत्या आहेत? ज्योती नावाची मुलगी नाही बरं का. चंद्र, सूर्य. काय म्हटलं? सूर्य कोणासाठी बनवलेला आहे? माणसासाठी. हे तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याची आराधना आपल्याला करायची नाही. बायबल मध्ये काय सांगितलं? मग देव बोलला, दिवस व रात्र भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळामध्ये ज्योती होवत. आणि मग काय कोणत्या ज्योती निर्माण केला? सूर्य, चंद्र, तारे, अजून काही ग्रह आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं 2 मोठ्या ज्योती केल्या. कोणत्या मोठी ज्योती केल्या? सूर्य आणि चंद्र. या 4थ्या दिवशी देवाने तुम्हाला मला काय केलेलं आहे? ह्या ज्योती तयार केलेल्या आहे. वर्ष पण कोणी केलेलं आहे? परमेश्वराने. हे वर्ष परमेश्वराने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वर्ष असो, दिवस असो, ऋतू. आपण काय म्हणतो आता? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. कुठून आला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा? देवाने बनवलेला आहे. हे चिन्ह पण काय केलेलं आहे? कुणी बनवलेलं आहे? देवाने बनवलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टीला आपल्याला काय करायचं रे? घाबरायचं नाहीये. या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे? बनवलेलं आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी काय पण बनवू शकत आहे. हालेलुया. पण तुम्ही आणि मी जे काय बनवतोय ते चुकीचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काय बनवतो? प्रेज द लॉर्ड. ते देवाला आवडत नाही. आपण व्यसन करण्यासाठी काय बनवतो? ते देवाला आवडत नाही. देवाने जे बनवलेलं आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी ते काय आहे? पौष्टिक आहे. ते तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? आहार आहे. ते तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? चांगलं आहे. झाडे बनवले परमेश्वराने. मग कसं आहे? वाईट आहे का सांगा बरं? सफरचंद बनवलं, फळ बनवलं, अंजीर बनवलं. अंजिराचं झाड आहे. सगळ्या फळ देणारे झाड आहे. हे कशासाठी आहे तुमच्याकडे? डॉक्टर पण काय सांगतात तुम्हाला? आता काय करा? फळं खा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. फळामध्ये काय नाही? ऑइल नाहीये. कसं आहे त्याच्यामध्ये? बोला ना. हो, त्याच्यामध्ये काय आहे? पौष्टिकपणा आहे. आणि तो पौष्टिकपणा कोणापासून दिलेला आहे? परमेश्वरापासून. तुम्हाला ना मला काय मिळालं आहे? पौष्टिक. परमेश्वर तुम्हाला ना मला पौष्टिक गोष्टीचा काय देणारा देव आहे. सूर्यामध्ये जरी उभा राहिलं तर आपल्याला कोणतं सत्व मिळत आहे? डी विटॅमिन मिळत आहे. हाडांना काय आहे? ते मजबूत करत आहे. तुम्ही माझ्या बरोबर आहे का? तुमचा आवाज काय झाला पाहिजे? आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सूर्याच्या डॉक्टरकडे गेला की डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही आता काय तुमच्याकडे काय नाहीये?
डी व्हिटॅमिननी. तुम्ही आता काय करा, सूर्यामध्ये तुम्ही थोडस काय करा, उन्हात थांबा तुम्ही. प्रेज लॉर्ड. सकाळचं कोवळं ऊन घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यासाठी पण कसं आहे, चांगलं आहे. तुमची दृष्टी पण काय होत आहे, सूर्याकडे पाहिल्यावर अजून चांगली होत आहे. म्हणजे देवाने चौथा दिवस तुमच्यासाठी कसा बनवलेला आहे, चांगला बनवलेला. पहिला दिवस चांगला आहे, दुसरा दिवस चांगला आहे, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवस. देवाने प्रत्येक दिवस तुमच्यासाठी कशाचा, आशीर्वादाचा आहे. 2025 तुमच्यासाठी आशीर्वादाचं होतं, 26 तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे, 27 जानेवारी पर्यंत तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आणि मी काय आहे, आशीर्वादित आहे. हालेलुया. बोला ना, आवाज येत नाही. हालेलुया, हालेलुया. बोला बोला, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय बोलायचं आपल्याला, म्हणा दे प्रत्येक दिवस म्हणू नका. आज कोणी नाही आलं, आज काही लोक आले नाही म्हणजे मग काय त्याच्यासाठी परमेश्वराने आशीर्वाद काही आपल्याला थांबून ठेवलाय का, की आले नाही म्हणून आपल्याला आशीर्वाद भेटणार नाहीये का? देवाने प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बनवलेला आहे. प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी आहे, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आहे, प्रत्येक तास कोणासाठी आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी. तास निर्माण करणारा, दिवस निर्माण करणारा, वर्ष निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ताली वाजवायची, बोला ना हालेलुया. अरे बोला ना हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय टेन्शन घ्यायचं का आपल्याला, नाही घ्यायचं. आणि देवाची चौथी आज्ञा काय बघा ना त्याच्यामध्ये, निर्गम 4 मध्ये, निर्गम 20 मध्ये वाचा. दिवसाची आठवण ठेवून तो पवित्र हा, वाचा वाचा वाचा. निर्गम याचा 20वा अध्याय. आज जो चौथा विषय आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको. आपल्यासाठी कोरी मूर्ती 4 याच्यामध्ये थांब, 20:8. शपथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. चौथी आज्ञा. ही चौथी आज्ञा काय आहे, शब्बा दिवसाची आठवण ठेवून तो पवित्र फळ. परमेश्वराने 7वा दिवस व तुमच्या आणि माझ्यासाठी कशाचा केलेला आहे, आशीर्वादाचा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. चौथ्या दिवसामध्ये तुम्हाला चौथ्या दिवसामध्ये बायबल मध्ये सांगितलं, आज चौथी आज्ञा आहे की आज 7व्या दिवशी तुम्हाला परमेश्वर काय करणार आहे, 7वा दिवस तुम्ही पाळला. 7वा दिवस म्हणजे काय आहे, संडेचा दिवस. आपण येशूचं पुनरुत्थान काय करत आहे, पाळत आहे. त्या दिवशी येशू ख्रिस्त काय झालेला आहे, त्याला देवाने मरणातून त्याला काय केलेलं आहे, उठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा ना त्याच्यामध्ये, उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 3 वचनामध्ये वाचा. देवाने 7वा दिवस देवाने 7वा दिवस काय केलेला आहे, देऊन पवित्र केला. आशीर्वाद देऊन पवित्र केलेला आहे. कारण सृष्टी प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ही चौथी आज्ञा पाळली तर तुम्हाला काय भेटल, बोला ना, काय भेटणार आहे. चौथी आज्ञा तुम्ही पाळणारच नाही तर तुम्हाला काही भेटू शकत नाही. हालेलुया. तुमच्यासाठी आशीर्वादाचा आशीर्वाद पण नाहीये आणि दुसरी गोष्ट तुम्ही पवित्र पण केले जाणार नाही. तुम्हाला मला पवित्र करणारा कोण आहे हो, बोला ना, येशू आहे. म्हणा येशू आहे. येशू तुम्हाला मला काय करणार आहे, पवित्र करणार आहे. आणि हा दिवस तुम्ही चौथी जी देवाची आज्ञा आहे, ज्यावेळेस तुम्ही पाळणार आहे त्यावेळेस तुमच्यासाठी देव काय करणार आहे, आशीर्वाद देणार आहे. आणि तो आशीर्वाद इथं आहे. इथं तिथं थांबून आणि बसून, घरची काळजी करून पाहत बसून, लेकराकडे पाहत बसून किंवा अन्य गोष्टीकडे पाहत बसून आशीर्वाद नाहीये. आशीर्वाद तुम्हाला इथं येऊन तुम्हाला काय मिळणार आहे, आशीर्वाद मिळणार आहे. आशीर्वाद तुमच्याकडे कोण यायला पाहिजे, देव यायला पाहिजे. आणि तुम्ही कोणाकडे आले पाहिजे, देवाकडे आलं पाहिजे. देवाकडे आल्यानंतर तुम्हाला काय आहे, आशीर्वाद. बोला ना काय आहे. आशीर्वाद. चौथ्या दिवशी कळालं ना तुमच्यासाठी परमेश्वराने वर्ष, चिन्हे, ऋतू, हे सगळे दिवस हे तुमच्यासाठी काय केलेले, बनवले. आणि चौथी आज्ञा काय आहे, शाब्बात दिवस पवित्र ठेवून तो काय कर, पवित्रपणे पाळ. शाब्बात दिवशी घरी बसून राहायचं नाहीये. प्रार्थनेच्या दिवशी घरी बसायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेच्या दिवशी प्रार्थनेला यायचंय. किती लोकांनी यायचं आहे, सहकुटुंब सहपरिवाराने तुम्हाला मला काय करायचं आहे, यायचं आहे.
ठीक आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण मार्क शुभवर्तमान काढूया आपण त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एका पक्षघाती माणसाला काय केलेलं आहे? येशूकडे आणलं. 4 लोकांनी काय केलेलं आहे? येशूकडे आणलेलं आहे. हालेलुया. 2रा अध्याय आणि 3 वचनामध्ये सांगितलंय. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. चालू झालं. चौघांनी काय केलेलं आहे? 4 लोकांनी काय केलेलं? उचलून आणलेलं आहे. 4 जण कसे पाहिजे? इमानदार पाहिजे. 4 जण कसे पाहिजे? जबाबदारी घेणारे पाहिजे. 4 जण कसे पाहिजे? साथ देणारे पाहिजे. 4 जण कसे पाहिजे? विश्वासू पाहिजे, विश्वास ठेवणारे, विश्वास देणारे, विश्वासाने आणणारे, वाचणारे, हर एक गोष्ट 4 जण करणारे पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. बोला ना हालेलुया. हालेलुया. या 4 लोकांची काय, कोणते लोक आहेत ते? जबाबदार. जबाबदार लोक आहेत काळजी घेणारे. आणि साथ देणारे लोक पाहिजेत. Yes. तुम्ही आणि मी शेजारच्याला म्हणा, तुम्ही आणि मी. तुम्ही आणि मी. जबाबदार लोक पाहिजे, जबाबदार लोक साथ देणारे लोक पाहिजे. या 4 लोकांनी कोणाकडे आणलेलं हो? येशूकडे. बोला ना. माझ्याकडे आणलं का काय? माझ्याकडे आणून काय उपयोग नाहीये. कोणाकडे आणलेलं आहे? येशूकडे आणलेलं आहे. आणि येशूकडे आणल्यानंतर तुम्हाला आणि मला काय मिळणार आहे? ब्लेसिंग मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. 4 जण कसे पाहिजे? विश्वासू पाहिजे, विश्वास ठेवणारे, विश्वास देणारे आणि विश्वास काय करणारे? पाळणारे, विश्वासाने आणणारे, देणारे. Yes. विश्वासावर, विश्वासाच्या हर एक गोष्टीवर ते आधारित असले पाहिजे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. 4 जण कसे पाहिजे? जबाबदार. म्हणा विश्वासाच्या गोष्टीवर, विश्वासाच्या गोष्टीवर. आता विश्वासाच्या गोष्टीवर चालणारे, विश्वासाच्या गोष्टीवर चालणारे. विश्वासाने बोलणारे, विश्वासाने बोलणारे. म्हणा विश्वासाने पाहणारे, डोळ्याला म्हणा विश्वासाने पाहणारे, विश्वासाने ऐकणारे, विश्वासाने म्हणा बोलणारे, विश्वासाने म्हणा क्रिया करणारे. हे 4 जण पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. त्याला म्हणा 4 जण. 4 जण. त्याच्यामध्ये की सगळ्या प्रकारचे क्वालिटी पाहिजे. चालणारे, बोलणारे, वागणारे, पाहणारे, ऐकणारे. ऐकणारे, बोलणारे, वॉकिंग कृती करणारे, या हर एक गोष्टी करणारे. हे 4 लोक तुम्ही आणि मी पाहिजे. आमेन. या 4 लोकांनी काय केलेलं आहे? त्याला येशू बायबल मध्ये सांगितलं 4 उचलून आणलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. कोणाकडे आणलेलं आहे? येशूकडे आणलेलं आहे. येशूकडे आणलेलं आहे. Praise the Lord. आणि तुम्हाला आणि मला कोणाकडे आणायचं आहे? येशू. बोला ना, येशूकडे आणायचं येशूकडे आहे. आणायचं. जर आज आपण येशूकडे 4 लोकांना आणत असेल, हो त्याची बाज निघून जाईल. आमेन. हालेलुया. त्याची परिस्थिती निघून जाईल. आज आपण बाजच उचलायला तयार नाही. बाज उचलायलाच आपल्याला लाज वाटते. प्रेज द लॉर्ड. म्हणा आम्ही कशाला बाज उचलू? आम्ही कशाला त्या आजारापासून पळून जातो आपण? जेव्हा स्वतःवर आजार येतो ना, त्यावेळेस कळतं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांना पोटात गोळा उठला तर आपण म्हणतो नको नको आम्हाला होईल. जेव्हा स्वतःच्या पोटात गोळा उठतो ना, त्यावेळेस समजतं. Praise the Lord. ज्यावेळेस तो ओरडतो त्यावेळेस समजणार नाही आपल्याला. पण ज्या वेळेस आपल्यावर येतं त्यावेळेस आपल्याला काय होत आहे? समजत आहे. Praise the Lord. हे 4 लोक सगळ्याच्या दुःखामध्ये सामील होणारे लोक पाहिजे. Hallelujah. Praise the तुम्ही Lord. आणि मी त्या 4 लोकांप्रमाणे पाहिजे. प्रत्येकाच्या दुःखात आपण काय झालं पाहिजे? सामील झालं पाहिजे. प्रत्येकाच्या त्रासामध्ये आपण काय झालं पाहिजे? सामील झालं पाहिजे. हो त्याचं काय दुःख आहे तुम्हाला आणि मला माहिती नाही. हो त्याचं दुःख जो कोणी समजून घेणार आहे, हो तो कोण आहे? देवाकडे येणारा व्यक्ती आहे. हालेलुया. Hallelujah. स्वतःला जागा करा जरा. आळस जरा सोडा, जरा आळस Hallelujah. जरा बोलतो व्हा. Hallelujah. गपचित बसू नका. हालेलुया. Hallelujah. काय कळालं? त्या 4 जणांना त्याच्या वेदना कळलेला आहे, त्याचा त्रास कळलेला आहे. तुम्हाला मला कधी कळणार आहे? Praise the Lord. Hallelujah. तुम्हाला माहिती आहे की येशू अशा लोकांकडे गेला. जे वेदनेमध्ये काही लोक वेदनेमध्ये होते, Yes. काही त्रासामध्ये होते. कुबडी स्त्री होती, म्हणा कुबडी स्त्री कुबडी स्त्री होती. 18 वर्षापासून तिचं कुबड निघालेलं आहे. किती वर्षापासून? तिचा त्रास कोणाला माहिती नाहीये, पण येशू त्या व्यक्तीकडे गेलेला आहे. तिला काय केलेलं आहे? बरं केलेले. अजून एक व्यक्ती येशूने याईरच्या कन्येला काय केलं? जिवंत केलं तिला. हालेलुया. आणि तिच्याकडे कोणाला घेऊन गेला? बायबल मध्ये सांगितलं. असे बरेच लोक आहेत.
प्रेज लॉर्ड. त्याचे येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी तो काय केलेला आहे, त्याने घेऊन गेलेला आहे. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. येशूने काय केलं, लोकांना त्याच्या त्रासामधून काढलं. याला पण काढलं नाही का? Yes. हालेलुया. हा, कितीतरी दिवसापासून काय आहे, बिछाण्यावर आहे. बिछाण्यावर आहे. बिछाण्यावर